नमस्कार. 9 वाजले आहेत. वेळ नसताना घालवता मंगेश दादा, मला इथूनच प्रणाम. आजचा प्रवचन सुरू करायची विनंती करतो. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
भगवत कृपेनी आणि भगवत निर्मित अशी जी सूक्ष्म सृष्टी आणि अर्थातच स्थूल सृष्टी, पण सूक्ष्म सृष्टीचा उल्लेख करण्याचा उद्देश की त्या सूक्ष्म सृष्टीचा भाग असलेले जे 5 कोश जे आपल्या सर्वांच्या देहामध्ये आहेत, आपल्या सर्वांचा अत्यंत घनिष्ठ संबंध त्यांच्याशी आहे. कधी कधी इतका घनिष्ठ आहे की माझ्या हेही लक्षात येत नाही की त्या कोशालाच मी स्वतः मी आहे असं समजायला लागलेलो आहे. इतका घनिष्ठ संबंध. मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी हा देह आहे, अन्नमय कोश इत्यादी. तसे हे 5 कोश ज्यांचा आपल्या सर्वांचा म्हणजे जीवाचा अत्यंत घनिष्ठ संबंध, या 5 कोशांचा आपण अभ्यास पूर्ण केला. अभ्यास केला म्हणजे काय केलं तर 5ही कोशांचं स्वरूप समजावून घेतलं. त्या कोशांचं नेमकं स्वरूप काय, त्यांचे लक्षण काय, किंवा मी त्याच्यात अडकलेलो आहे याचं लक्षण काय. माझे सद्गुरू परमपूज्य काका नेहमी सांगतात की परमार्थामध्ये आपण स्वतःचा अभ्यास करायचा असतो. किंबहुना आपण अशी व्याख्याच करू शकतो की ज्या प्रांतामध्ये स्वतःचा अभ्यास केला जातो त्याला परमार्थ असं म्हणतात, आणि जिथे दुसऱ्याचा अभ्यास केला जातो त्याला प्रपंच असं म्हणतात. छान व्याख्या आहे बोलता बोलता. दुसऱ्याचा अभ्यास म्हणजे काय? तुम्हीच सांगा, तिने असं बोलायला हवं होतं का? दुसऱ्याची अजून साक्ष काढायची, तिसऱ्याची, दुसऱ्याच्या वागण्याबद्दल तिसऱ्याची साक्ष काढायची. तुम्हीच सांगा. आणि ती व्यक्ती जर माझ्याबरोबर सहमत झाली तर ती माझी शुद्ध मराठीत बेस्ट फ्रेंड. नाही झाली, अजून एक शत्रू निर्माण. तिला हे बरं दिसतं का, त्याला ते शोभतं का, त्यांनी असं वागायला हवं होतं का, त्यांनी व्हॉट्सॲपवर असं लिहायला हवं होतं का, त्यांनी असा फालतू मेसेज फॉरवर्ड करायला हवा होता का, शुद्ध मराठी. दुसऱ्याचा अभ्यास प्रपंच. मी असं वागायला हवं होतं का, मी जे बोललो, मी जे वागले ते योग्य होतं का, माझं वागणं, माझे विचार रजोगुणी आहेत का सत्वगुणी आहेत. झालं, परमार्थाला सुरुवात झाली. एकदम काय कठीण काहीच नाही, सोप्पं आहे एकदम. मुद्दा 5ही कोशांचं स्वरूप समजून घेतलं, अभ्यास केला म्हणजे काय केलं तर त्याची व्याख्या अर्थातच व्याख्या आहे, त्याचे स्वरूप काय आहे, तो कोश म्हणजे काय हे तर आहेच, पण मी त्या कोशात अडकलो आहे का, असा स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे खरा अभ्यास. आणि मग तो कोश मी नाही हे आपण समजावून घेतलं, त्याला निरास असं म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. आणि मग तो मी का नाही इत्यादी. आता मागील सत्रामध्ये विशेषतः सुखाची अनुभूती किंवा अभिव्यक्ती म्हणूया असलेला जो आनंदमय कोश, आनंदाची प्रचुरता असलेला हा कोश, की जो आपल्या सर्वांना हवा हवासा वाटतो, ते सुख हवं हवंसं वाटतं. पण हा जो आनंदमय कोश आहे तोही कार्य असल्यामुळे अनात्म, विकारी म्हणजे बदलणारा, कधी आहे तर कधी नाही इत्यादी, उपाधियुक्त आहे, प्रिय मोद प्रमोद, अविद्येचा परिणाम. म्हणून तो सुद्धा माझं स्वरूप नाही. कितीही सूक्ष्म असला, कितीही अगदी आता स्वरूपाच्या जवळ असला, तरी तो म्हणजे स्वरूप नव्हे. हेच त्या मय प्रत्ययाने दाखवून दिलेलं आहे, आपण मागच्या वेळेला विचार केला. आणि ह्या पद्धतीने एकेका कोशाचा निराश आपण जेव्हा करत जातो, ते कोश मागे टाकत जातो. वैचारिक प्रक्रियावर ही
ध्यानाची प्रक्रिया आहे. ज्ञानाच्या अंगाने जाणारं ध्यान आहे हे. हे अष्टांग योगाचं ध्यान नाही. त्याच्यामध्ये प्राणायाम आणि काही देहप्रधान असं ध्यान असतं, तसं हे नाही. म्हणून तर इतका सगळा अभ्यास आपण का करतोय? दुसऱ्या पद्धतीने बोलतो. हा अभ्यास ज्याला करावासा वाटत नाही, किंवा या अभ्यासापासून पळून जावंसं वाटतं, किंवा या अभ्यासाचं महत्त्व समजत नाही, त्याला विचार हे साधन आहे हे कळलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. अत्यंत विचारपूर्वक विधान करतोय. मागच्या वेळी मी एकदा बोललो होतो, आमची आपली भक्ती बरी, ही जी पळवाट आहे. बरं ठीक आहे ना, मग भक्ती तरी करा, पण ती भक्ती भक्तीसारखी करा, आपल्या व्याख्येप्रमाणे करू नका. पण परमार्थामध्ये सर्वात उत्कृष्ट साधन कोणतं असेल, माझे सद्गुरू म्हणतात, ते विचार हेच आहे. कारण मुळात परमार्थ करण्याची वेळ माझ्यावर आली, कारण मी अविचार करतो म्हणून. आणि म्हणून अविचाराचा मुकाबला हा विचारानेच केला पाहिजे. मुद्दा हे वैचारिक साधन आहे. त्यामुळे आणि म्हणून आपण हे सगळं अभ्यास करतोय, समजून घेतोय, कारण श्रवण मनन निदिध्यासन म्हणजे प्रसंख्यान आणि तत्त्व पदार्थ शोधन, हे जे हे जे अंतरंग साधन आहे, त्याच्यामध्ये आत्ता आपण जे करतोय त्याला श्रवण म्हणतात. पण त्या श्रवणातून मला जे प्राप्त होतंय त्याला शुद्ध मराठीमध्ये फूड फॉर थॉट असं म्हणतात. दॅट फूड फॉर थॉट कम्स हँडी. कधी? जेव्हा मी मनन करत असतो तेव्हा. कारण मननामध्ये साधक बाधक विचार असतात, कॉम्प्लिमेंटरी अनकॉम्प्लिमेंटरी थॉट्स. असो, ते झाल्यानंतर जेव्हा निर्णय होतो पक्का बुद्धीचा, तेव्हा खरी निदिध्यासनाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. मला आता ते सांगायचं नाहीये, केवळ त्या विधानाला पुष्टी म्हणून मी हे मुद्दे बोललो की हे वैचारिक साधन आहे. आणि विचार करताना या कोशांचा निराश करायचा आहे, विचाराने ते मागे टाकायचे आहेत. कारण असा प्रश्न उद्भवू शकतो हे सगळं ऐकताना, मागे टाकायचे तुम्ही म्हणता आहात, पण नेमकं काय करायचं? विचाराने मागे टाकायचे आहेत. हे मी नाही, हे मी नाही, हेही मी नाही, ही जी विचाराची एक प्रक्रिया आहे, असं करत 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 आतमध्ये जायचं आहे. आणि मग त्या ध्यानकाळी ही प्रक्रिया सुरू असताना एक अशी जागा येते की जिथे आता मागे टाकण्यासारखं काही उरतच नाही. ज्याला शून्य म्हणता येतं, कारण तिथे काही नाही अशी एक अवस्था येते. तो शून्याचा टप्पा ओलांडला, कारण शून्यही मला कळत आहे, शून्याचं प्रकाशन होत आहे शास्त्राच्या भाषेत. त्यामुळे तिथे थांबायचं नाहीये. नेहमीच दासबोधातली ओवी सांगत असतो मी, इकडे दृश्य तिकडे देव, पदे शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी बंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. ते ब्रह्म नाही, पुढे जायचं आहे. तो टप्पा ओलांडला की सच्चिदानंद रूप ब्रह्मतत्वाचं आत्मत्वानी, आणि आत्मत्वानी म्हणजे एक रूपत्वानी अनुभव येतो. ही ती जागा आहे. आता एक रूपत्वानी येतो हे सुद्धा कठीण वाटत असेल वाक्य, तर त्याचा अर्थ अनुभव घेणारा त्या अनुभवापासून वेगळा उरतच नाही. हेच तर समजत नाही. परमार्थ प्रांतामध्ये अनेक वर्ष हेच समजून घेण्यात जातात. कारण आम्हाला अनुभव म्हटलं, याचा अनुभव, त्याचा अनुभव, या गोष्टीचा अनुभव, त्या गोष्टीचा अनुभव, डोळ्याच्या माध्यमातून अनुभव, कानाच्या माध्यमातून अनुभव, त्या अनुभव घेणारा मी आणि तो अनुभव त्याच्यापासून मी वेगळा, हे आम्हाला कळतं. पण अनुभव रूपच होणं आम्हाला समजतच नाही लवकर. तिथे त्रिपुटी नाहीच आहे. आणि म्हणून परमपूज्य काका म्हणतात, त्याला अनुभवपणा नाही. शुद्ध मराठीत, इट इज नॉट अन एक्सपिरियन्स बाय द ट्रू डेफिनेशन ऑफ एक्सपिरियन्स. कारण द एक्सपिरियन्सर डिझॉल्व्स इन द व्हेरी एक्सपिरियन्स. अनुभव घ्यायला तिथे कोणी शिल्लक राहत नाही जीवरूपाने, म्हणजे मरत नाही.
असा मध्येच मला गिअर चेंज करावा लागतो, कारण अभ्यास नसेल परमार्थाचा तर हे घाबरून, अरे बापरे मग मरतो बिरतो का काय ब्रह्मतत्वाचा, असलं काहीही होत नसतं. अंतःकरण लीन पावतं, त्या समाधीतून व्युत्थान पावतो मनुष्य, उठतो. नाही तर आपल्याला सद्गुरू जीवनमुक्त हे भेटलेच नसते जीवनामध्ये. काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. जोपर्यंत प्रारब्ध या देहाला धरून आहे तोपर्यंत ते जाणार नाही. आणि ज्या दिवशी प्रारब्ध संपेल त्या दिवशी तुम्ही कोणीही असा, ते गेल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊया. मुद्दा हा, पंचकोशांचा आपण जो अभ्यास केला तो त्यांच्या निरासासाठी केला. पुन्हा एकदा, निराश म्हणजे ते मी नाही, हा आपल्या साधनेचाच काय म्हणूया पैलू आहे, भाग आहे. आणि खूप खरं छान विचार आहेत. आता आपला तो विषय नाही, पण एक फक्त उल्लेख करतो जाता जाता की ही प्रक्रिया आपोआप घडावी अशी सोय आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवली, की जी आपल्या संस्कृतीचा भाग आहे. अगदी एकच उदाहरण देतो. आता वारीचे दिवस आहेत, आपले हरिपाठावरचं चिंतन सुरू आहे. आता वारीमध्ये जाणं किती कष्ट आहेत कल्पना करा. जे खरे तिकडे वारीला जातात, मैलोन मैल चालतात, तहान भूक विसरून त्या उन्हा तान्हामध्ये, पावसा पाण्यामध्ये, पायात धड चपला नाहीत, अंगावर एकच कपडा ओला झाला तर तोच तसाच, इत्यादी इत्यादी. काय आहे हे? काय आहे? साध्या भाषेत बोलूया, देहाचे लाड बाजूला ठेवलेले आहेत. आपल्या घरी जे आपण लाड करतो देहाचे, मला सकाळी उठल्याबरोबर आलं घातलेला चहा पाहिजेच, नाही तर माझं डोकं चढतं. आंघोळीसाठी मला गरम पाणी हवंच, त्याच्याशिवाय आंघोळ मी करूच शकत नाही, इत्यादी. हे जे लाड आपण देहाचे करतो घरी असताना, ते वारीमध्ये चालत नाही. याचा अर्थ काय आहे? देहाचे लाड किंवा मी देह आहे, हे त्या वारीच्या काळापुरती का होईना बाजूला ठेवलं जातं की नाही? गिरनारच्या पायऱ्या, दुसरं उदाहरण. हजारो पायऱ्या चढाव्या लागतात. शंकराची आपली सगळी मंदिरं का बरं अशी बांधली? त्यांना असं छान जमिनीवरती, शुद्ध मराठीत इझिली ॲक्सेसिबल बांधता नव्हती येत? ही, त्याच्या पाठीमागे ही संकल्पना आहे. इट हॅज बीन इन्स्टिट्यूशनलाइज्ड फॉर आवर ओन बेनिफिट. अशी सुंदर व्यवस्था आहे. आणि हे सगळं समजावून न घेता जेव्हा मी पंचतारांकित तीर्थयात्रा करतो, मर्सिडीज AC कार, 5 स्टार हॉटेल, स्पेशल रिझर्व्ड स्पॉट, रामकृष्ण हरी, त्याच्याविषयी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. ते करावी का करू नये हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण त्याच्यात तीर्थयात्रा झाली असं म्हणता येत नाही, कारण तपश्चर्याच घडली नाही. कुठे ना देहाला तापवलं गेलं, ना मनाला तापवलं गेलं. कारण माझ्या आजूबाजूला 10 लोक होते, माझी काळजी घेणारे, माझं सगळं सांभाळणारे. पैसे दिले होते ना मी त्यांना. ट्रिप झाली ती ट्रिप, वाराणसीची ट्रिप. जसं काश्मीरची ट्रिप, न्यूयॉर्कची ट्रिप, तशी वाराणसीची ट्रिप. मुद्दा, मी जसं म्हणालो आत्ता विषय नाही आहे, पण किती छान पद्धतीने आपल्या ऋषीमुनींनी ज्या सगळ्या गोष्टी बसवून दिलेल्या आहेत, की घरामध्ये पुरणाची पोळी, खमंग वास येतो आहे, पण नाही खाणार जोपर्यंत नैवेद्य देवाला दाखवलं जाणार नाही. कशासाठी केलं आहे सगळं? आपल्याला छळण्यासाठी नाही. असो, तर हे सगळं आपल्या संस्कृतीवरती, आपल्या सगळ्या रूढी परंपरा ज्या आहेत त्याच्या पाठीमागची कारण परंपरा आपल्याला कळावी, त्याच्यावरची श्रद्धा वाढावी, प्रेम वाढावं, विशेषतः नवीन पिढीला आपल्याला समजावून सांगता यावं, म्हणून असे थोडेसे अनुषंगिक विचार मी मांडत असतो. पुढे जाऊया. हा आपला पंचकोशांचा विचार करून झाला, त्याच्या निरासाची पण. आणि मी जसं म्हणालो होतो मागच्या वेळेला की पुढच्या टप्प्यात आपण निरासाचा जास्त विचार करू, कारण ती प्रक्रियेचा भाग आहे. आणि आपण व्हॉट नावाच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटाकडे आपण आता येतो आहे, त्याच्या अंताकडे आपण येतो आहे.
मी थोडं थांबलो, मला हसायला आलं, कारण तुमच्या खिडक्या बंद असल्या तरी तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य मला दिसलं. चला, एकदाचे मंगेश दादा म्हणजे हे संपवत आहेत तर कधीच चाललंय. रामकृष्ण हरी, विनोदाचा विषय. पण हो, दुसऱ्या टप्प्याच्या अंताकडे आपण येतोय. बऱ्याच निरनिराळ्या, परंतु ज्याला परमार्थामध्ये अत्यंत मूलभूत म्हणता येतील अशा संकल्पना आपण समजावून घेतल्या या टप्प्यामध्ये. अत्यंत मूलभूत आहेत, त्याच्याशिवाय परमार्थामध्ये प्रगती होऊच शकत नाही. ही विचारांची स्पष्टता. आता जे नियमित येणारे आहेत सत्राला, त्यांनी करा विचार आपल्या. जर तुम्ही हे याच्या आधी कधी ऐकलं नसेल तर गेले 1.5-2 वर्ष आपली मालिका, दीर्घ मालिका सुरू आहे. 1.5 वर्षापूर्वीचं आपलं परमार्थ क्षेत्रातलं ज्ञान, विचारांची स्पष्टता आणि आजची स्थिती याची कल्पना करा, तुलना करा, म्हणजे लक्षात येईल मी काय म्हणतोय. तर या मूलभूत संकल्पना आपण समजून घेतल्या. अनेक संकल्पना त्याच्यामध्ये होत्या, पण त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. कारण ती विचारांची स्पष्टता नसेल तर धडपडायला होतं, चाचपडायला होतं, आणि समजले ते वर्तले ते भाग्यपुरुष भले समर्थ म्हणतात. एरवी उरले ते करंटे पुरुष. समजले आणि वर्तले. समजून घेतल्याशिवाय मला तसं वागता येईल का, हीच तर समस्या आहे ना परमार्थामध्ये. तसं वागण्याचा आग्रहच नाही आहे कोणाचा. आणि मला जर तसं वागायचं असेल तर मला नेमकं कसं वागायचं आहे, माझं काय चुकतं आहे, का म्हणून माझ्या वागण्यात मला बदल करायचा, हे समजायला नको. तर ही विचारांची स्पष्टता या सगळ्या व्हॉट हा जो आपला दुसरा टप्पा दीर्घकाल सुरू आहे त्याच्यामध्ये आपण अनेक संकल्पना समजून घेतल्या. आणि ज्याला तत्वज्ञान असं म्हणतात, आपण जे सगळं शिकलो हे तत्वज्ञान शास्त्र, या तत्वज्ञानाचा जो अंतिम निष्कर्ष ज्याच्यामध्ये सामावलेला आहे, हा सगळा तपशिलाचा भाग झाला, पण अंतिम निष्कर्ष काय आहे, तो निष्कर्ष ज्यामध्ये सामावलेला आहे असं वाक्य म्हणजे वेदांताचं महावाक्य. वेदांताचं महावाक्य म्हणजे शास्त्रीय आणि या सर्व तात्विक विचारांचा कळस, एपिटोम. आणि या महावाक्याच्या चिंतनाने आपण या मालिकेच्या, हा जो दुसरा टप्पा आपला सुरू आहे व्हॉट नावाचा, पुन्हा एकदा त्या टप्प्याची सांगता करावी अशी प्रेरणा झाली. कारण आपण हळूहळू हळूहळू कळसाकडे चाललोय. आणि या सर्वाचा कळस काय आहे तर वेदांताचं महावाक्य. आणि म्हणून मी मगाशी इतकी प्रस्तावना करण्याचं कारण हे होतं की या महावाक्याचं चिंतन करणं, अभ्यास करणं. म्हणजे चिंतन म्हणजे मी प्रत्यक्ष साधन काळचं चिंतनाबद्दल बोलतोय. मगाशी मी जे अंतरंग साधन सांगितलं, श्रवण, मनन, निदिध्यासन, तत्व पदार्थ शोधन. कारण अत्यंत सारभूत, कल्पना करा, वेदांचं सार एका वाक्यात सांगायचं झालं म्हणजे किती कॉम्पॅक्ट आणि कन्साइज ते असलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी, त्याचा सर्व आवाका लक्षात येण्यासाठी हा सगळा पसारा असतो तत्वज्ञानाचा. पण निष्कर्ष मात्र तो आहे, ते वेदांचं महावाक्य. मी जसं म्हणालो, तत्वज्ञानाचा, शास्त्राचा तो कळस. आणि त्यांनी आपला हा टप्पा, त्याची सांगता करावी अशी प्रेरणा झाली. पण त्या महावाक्याचं चिंतन योग्य पद्धतीने होण्यासाठी, त्या चिंतनामध्ये आपला योग्य पद्धतीने प्रवेश होण्यासाठी, कारण वाक्य तर अतिशय छोटंसं असतं आणि त्याचा सरळ सरळ अर्थ मराठीत सुद्धा दिलेला असतो. पण पुन्हा पुढं काय, अनुभव आला का, नाही. अनुभव येण्यासाठी जे चिंतन करायचं आहे, त्याच्यासाठी जो योग्य पद्धतीने विचार करायचा आहे तो शक्य व्हावा, त्याच्यामध्ये आपला योग्य पद्धतीने प्रवेश व्हावा, यासाठी आपण प्रत्यक्ष महावाक्याच्या चिंतनाला प्रारंभ करण्याच्या आधी
एक दोन अजून संकल्पना समजून घेणार आहोत. त्याचा थेट संबंध महावाक्याच्या चिंतनाशी आहे म्हणून. आणि तदनंतर प्रत्यक्ष महावाक्याच्या चिंतनाला आपण प्रारंभ करू. आता हे प्रत्यक्ष महावाक्याच्या चिंतनाला प्रारंभ कोणत्या सत्रात होईल, की किती दिवस चालेल, हे असे प्रश्न मला विचारायचे नाही. मी आधीच सांगितलं होतं, खंडाचे उत्तर मलाही माहिती नाही. कारण सत्र किती होईल याला महत्त्व नाही आहे. आपण नेहमीच्या पद्धतीने छान समजून घेणार आहोत, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि एक मी मगाशी उल्लेख केला, ही आपली दीर्घकाळ ही मालिका सुरू आहे. 1.5-2 वर्ष होत आली, 2 वर्ष होत आलीत बहुतेक, किंवा झाली असतील. आणि एवढ्या श्रवणानंतर आता महावाक्याच्या चिंतनासाठी जी वैचारिक प्रगल्भता हवी, थोडं शास्त्रीय विवेचन समजून घेण्यासाठी जो एक सत्वगुण हवा, जी एकाग्रता हवी, ती आपल्याला आता प्राप्त झालेली आहे. या विश्वासामुळे मी हा विषय घेतो आहे. बराच प्रवास आपल्या सर्वांचा झालेला आहे, त्यामुळे आपण या विषयांनी या दुसऱ्या टप्प्याची सांगता करू. पण मी जसं म्हणालो की तत्पूर्वी आपण एक दोन अजून संकल्पना समजून घेऊ, म्हणजे आपल्याला महावाक्याच्या चिंतनाला छान मदत होईल. यातली पहिली संकल्पना आणि थोडा शास्त्रीय विषय ज्याला म्हणता येईल, पण त्याचा थेट शुद्ध मराठीत ॲप्लिकेशन, त्याचा उपयोग आहे, ती म्हणजे लक्षणा म्हणतात त्याला. आता आपल्यापैकी जे अभ्यासार्थी आहेत त्यांना लक्षणा म्हणजे काय माहिती असेल. हा शब्द तुमच्यासाठी नवीन नसेल सुद्धा, पण माहिती असला तरी बऱ्याच वेळा स्पष्टता नसते, आणि असली तर आपली उजळणी होईल, काही बिघडत नाही. या दृष्टीने आपण लक्षणा या संकल्पनेचा थोडा विचार करू. तत्वमस्यादी जी महावाक्य आहेत, त्या महावाक्यांचा अर्थ करताना लक्षणेचा वापर करावा लागतो. आता थोडं मी जसं म्हणालो तात्विक विवेचन आहे, पण मला विश्वास आहे की आता तयार कानाचे श्रोते आहेत सगळे, त्यामुळे तेवढी तयारी आपली आहे. करूया आपण शांतपणे, थोडं लक्षपूर्वक लक्ष दिलं तर समजायला कठीण काही नाही. म्हणून मी सुरुवातीलाच त्याचा उपयोग काय आहे ते एका वाक्यात सांगून टाकलं, म्हणजे आपल्याला समजायला अजून सोपं, की तत्वमसी, तत्वमसी हे जे एक महावाक्य आहे, 4 वेदांची 4 महावाक्य आहेत, आपण नंतर विचार करणारच आहोत. पण या महावाक्यांचा अर्थ करताना लक्षणेचा वापर करावा लागतो, ती ही संकल्पना लक्षणा. केवळ केवळ शब्दार्थावरून उत्पन्न होणारा जो वाक्यार्थ आहे, तो जेव्हा आपल्या अनुभवाशी जुळत नाही, विरुद्ध असतो अनुभवाच्या, तेव्हा त्या वाक्यातील पदांचा जो अर्थ आहे तो निराळा करून अनुभवाशी जुळेल असा करून घ्यावा लागतो. कठीण झालं असेल वाक्य थोडंसं, मी पहिले सांगितलं होतं. कठीण काही नाही आहे, मी जेव्हा उदाहरणं देईन तेव्हा अगदी तुमच्या लक्षात येईल की अरे हे तर आपण व्यवहारात वापरतोच, आपल्या नकळत वापरतोय आपण हे, म्हणून आता कळत वापरायचं. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष भले. काय म्हणालो मी, शब्दार्थावरून जो अर्थ उत्पन्न होतो एखाद्या वाक्याचा, त्याला आपण वाक्यार्थ म्हणतो, तो जेव्हा अनुभवाशी जुळत नाही, तेव्हा त्या वाक्यातील जी पदं आहेत, पदं म्हणजे संस्कृतमध्ये त्याला पदं म्हणतात, मराठीत आपण शब्द म्हणूया साध्या भाषेत अजून, त्यांचा जो अर्थ आहे तो निराळा करावा लागतो, म्हणजे तो अनुभवाशी जुळेल असा करून घ्यावा लागतो. आणि तो शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात त्या वृत्तीला लक्षणा असं म्हणतात. शब्दाची वृत्ती असते, त्या वृत्तीला लक्षणा असं म्हणतात.
महावाक्यांचं जे तात्पर्य आहे, तात्पर्य याचा अर्थ शुद्ध मराठीत इंटेंडेड मिनिंग. व्हॉट इज द इंटेन्शन, व्हॉट आर यू ट्राईंग टू कन्व्हे, त्याला तात्पर्य म्हणतात. हे जे महावाक्यांचं तात्पर्य आहे, ते तात्पर्य त्या वाक्यामध्ये जे पद आहे म्हणजे शब्द आहे त्यांच्या शक्तिवृत्तीने बोध होत नाही, म्हणून लक्षणवृत्ती वापरावी लागते. हळूहळू समजून घेणार आहोत. मी आत्ता जे बोललो त्याच्यातनं अर्थबोध झाला नसेल, काही घाबरण्याची आवश्यकता नाही. समजून घेण्यासाठीच बसलोय आपण इथे. त्या महावाक्यामध्ये पुन्हा एकदा जी पदं आहेत त्या पदांच्या शक्तिवृत्तीने बोध होत नाही, म्हणून लक्षणवृत्ती वापरावी लागते. थोडक्यामध्ये दोन वृत्ती झाल्या, एक शक्तिवृत्ती, दुसरी लक्षणावृत्ती. इथपर्यंत आपल्याला समजलं, सोपं एकदम. आता शक्तिवृत्ती म्हणजे काय हे समजून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला हा विषय अजून चांगला कळेल. मी जसं म्हणालो, कठीण काहीही नाही नसतं. या शब्दांची आपल्याला सवय नसते, आपण हे शब्द असे कधी वापरत नाही, पण एकदा अर्थ कळला की त्यातली कठीणता, दुर्बोधता निघून जाते. आता शक्ती, शक्तिवृत्ती सुरुवात करू आपण समजून घ्यायला. एकदम सोपं. शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे सामर्थ्य, शक्ती म्हणजे बल, शक्ती म्हणजे जोर, बरोबर? शक्ती म्हणजे पॉवर शुद्ध मराठीत, इत्यादी. काही समजण्यात काही कठीण काहीच नाही. आता शक्ती म्हणजे सामर्थ्य किंवा बल किंवा जोर. उदाहरणार्थ उदाहरण घेऊया. उदाहरण घेतलं की अजून लवकर कळतं. अग्नीच्या ठिकाणी जाळण्याची शक्ती म्हणजे सामर्थ्य आहे. पाण्याच्या ठिकाणी, जलाच्या ठिकाणी ओलं करण्याचं सामर्थ्य म्हणजे शक्ती आहे. समज काही न समजण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. आता ही झाली उदाहरणं. अग्नीच्या ठिकाणची शक्ती, जलाच्या ठिकाणी असलेली शक्ती. त्याप्रमाणे, हा झाला दृष्टांत, त्याप्रमाणे पद म्हणजे शब्द, मी जसं म्हणालो, हे उच्चारल्यानंतर, एखादा शब्द मी उच्चारल्यानंतर, एखादं पद मी उच्चारल्यानंतर संबंधित पदार्थाचा किंवा गोष्टीचं जे ज्ञान करून देण्याची शक्ती किंवा सामर्थ्य त्या शब्दाच्या ठिकाणी असतं, त्याला काय म्हणायचं? शक्तिवृत्ती. उदाहरणार्थ, मी लॅपटॉप, आता माझ्यासमोर लॅपटॉप आहे असा शब्द उच्चारल्याबरोबर लॅपटॉपचा अर्थबोध होतो की नाही तुम्हा सर्वांना आणि मला? लॅपटॉप म्हटल्याबरोबर फोन येतो का माझ्यासमोर? टेबल येतं का? भिंत येते का? पंखा येतो का? नाही. घट म्हटलं मी लॅपटॉप 21व्या शतकातलं उदाहरण दिलं. नेहमीच उदाहरण आहे घट. मी घट म्हटल्यानंतर कलशाचा अर्थबोध होतो की नाही आपल्याला? घट म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर, मनासमोर काय येतं? एखादा कुठला तरी कलश येतो. घट म्हटल्यावर पट येतो का? पट म्हणजे कापड नाही. म्हणजे घट या पदाचा आणि घटरूप अर्थाचा संबंध आहे. सरळ गोष्ट आहे. बस या संबंधातच हा जो संबंध आहे ना, याला शक्तिवृत्ती असं म्हणतात. झालं की नाही सोपं एकदम? शब्दामध्ये जे सामर्थ्य आहे, शब्द म्हटला की जो अर्थ ध्वनित होतो, ही जी शक्ती आहे शब्दाच्या ठिकाणी, त्याला म्हणायचं शक्तिवृत्ती. आता कळलं असेल मगाशी मी काय म्हणालो, की महावाक्याचं जे तात्पर्य आहे ते त्या वाक्यातली जी पदं आहे त्यांच्या शक्तिवृत्तीने त्याचा बोध होत नाही. काय आहे, सगळं तुम्हाला समजेल असं सांगितलं तुम्हाला, तुम्ही बोलणारच नाही ना. मंगे ज्या सांगतो त्यामुळे सगळंच माहिती आहे, कशाला त्यांना बोलायचं. मग कधी कधी न समजेल असंही सांगावं लागतं. एखादा जो हुशार असेल त्याच्या लक्षात आलं असेल मी काय सांगतोय, की शब्दाचा जो सरळ सरळ अर्थ आहे त्यांनी त्या महावाक्याचा बोध होत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यालाच वाच्यार्थ शब्द वापरला मी. पण शास्त्रीय मांडणी अशीच असते, गमतीचा विषय, पण ती अशीच असली पाहिजे, कारण ती काटेकोर. शास्त्र म्हटलं की काटेकोर, प्रिसाइज. दॅट इज हाऊ इट शुड बी. टेक इट ऑर लिव्ह इट. त्या बाबतीत काही शुद्ध मराठीत पुन्हा देर इज नो कॉम्प्रोमाइज. तिथे तडजोडच नाही आहे. शास्त्र आहे ते. असो.
तर हा जो पदाचा आणि अर्थाचा संबंध, त्या संबंधाला शक्तिवृत्ती म्हणतात असं आपण शिकलो. इथे आपल्या अमृतानुभवामध्ये एक सुंदर ओवी येते. मागे एकदा सांगितली होती बहुतेक मी. माऊली म्हणते की बाप उपयोगी वस्तू शब्दू. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू. अमृताचा विषदू आरिसा नव्हे. अमृतानुभव. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हे शब्दाचं हे सामर्थ्य अमृतानुभवात मान्य करतात. काय म्हणतात ज्ञानदेव? श्री ज्ञानदेव म्हणतात की बाप उपयोगी वस्तू शब्दू, म्हणजे जगातील सर्व ज्ञानाचा बाप शब्द हा आहे. कौतुकाने बाप म्हटलंय. आपण म्हणतो ना, आश्चर्य होऊन अरे बापरे, हो का, असं. सर्व ज्ञान यच्च यावत जे ज्ञान आपल्याला होतंय, परोक्ष ज्ञानाबद्दल बोलणं सुरू आहे अर्थात, शब्द हा त्यांचा बाप आहे असं कौतुकाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे. कुठे? अमृतानुभवामध्ये. का बरं? विषय आपला जो चालू विषय त्याच्याशी अतिशय सुसंगत ओवी आहे. कारण शब्दांमुळेच आपल्याला अर्थाचं ज्ञान होतं. मी जे शब्द आत्ता उच्चारतो आहे त्याच्या अर्थाचं ज्ञान तुम्हाला होत आहे अशी माझी श्रद्धा आहे, म्हणून तर मी बोलतोय की नाही. गमतीचा विषय. असं मध्ये मध्ये थोडंसं विनोद असलं की जरा समजायला अजून सोपं जातं, असा अनुभव आहे. आणि तुम्ही हसताय असं मी गृहीत धरताय, कारण तुमच्या खिडक्या बंद असल्या मला काही कळत नाही. मुद्दा, शब्दांमुळे आपल्याला अर्थाचं ज्ञान होतं, म्हणून माऊली म्हणते बाप उपयोगी वस्तू शब्दू. आणि पुढे स्मरणदानी प्रसिद्धू. स्मरणदानी प्रसिद्धू म्हणजे शब्दाचा जो अर्थाशी असलेला जो संबंध आहे, स्मरण करून देतो की नाही आपल्याला त्या पदार्थाचा तो शब्द ऐकल्यानंतर, म्हणजे वृत्ती, जो आपला मुख्य विषय सुरू आहे. वृत्ती. आणि वृत्तीचे दोन प्रकार आपण पाहिले. एक कोणती? शक्तिवृत्ती, शब्दशक्ती. शक्तिवृत्ती आणि लक्षणवृत्ती शब्दाची. आणि म्हणून मी म्हणालो की जी ओवी आहे ही अगदी थेट आपल्या चालू विषयाशी संबंधित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा, शब्दाचा अर्थाशी असलेला जो संबंध त्याला वृत्ती असं म्हणतात. आता पदाच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीने ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याला शक्य असं म्हणतात. थोडासा त्रास शास्त्राचा, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं. तुम्ही म्हणाल काय ही कटकट? कटकट नाही आहे, कामात येणार आहे आपल्या, लक्षात ठेवा. आणि अगदी समजेल अशा पद्धतीने आपण जातोय, अगदी हळूहळू. काय म्हणालो मी? पदाच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीने ज्या पदार्थाचे ज्ञान होते. पद आणि पदार्थ शब्द म्हणून अजून सोपं करू त्याला. शब्दाच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीने ज्या पदार्थाचे ज्ञान होते त्यास शक्य असं म्हणतात. साध्या भाषेत या लॅपटॉपला शक्य असं म्हणतात. मी लॅपटॉप शब्द उच्चारल्यावर ज्या पदार्थाचं ज्ञान झालं तो पदार्थ म्हणजे लॅपटॉप. शक्य. घट शक्य. पट शक्य. म्हणजे शक्तीने शक्यार्थाचं ज्ञान होतं. वाक्य पूर्ण झालं. आता समजायला सोपं आहे. शक्तीने, शब्दाच्या ठिकाणी असलेल्या शक्तीने शक्यार्थाचं ज्ञान होतं. आणि हे जे ज्ञान आहे या अर्थज्ञानावरून वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय होतो. कारण शब्द एकापुढे एक ठेवून वाक्य तयार होतं, बरोबर. त्या शब्दाच्या शक्तीवरून मला शक्यार्थाचं ज्ञान होतं. आणि या शक्यार्थाचं, या अर्थज्ञानावरून त्या संपूर्ण वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय होतो, ज्याला शाब्दबोध असं म्हणतात. की प्रक्रिया नकळत होत असते की नाही आपल्या मनामध्ये, कल्पना करा. म्हणून मी म्हणालो तसं आपल्या अनुभवाच्या पलीकडचं काहीच बोलणं सुरू नाही आहे. फक्त आपण असं कधी विचार केला नाही इतका व्यवस्थित, जे शास्त्र करतं. आता हा जो शक्तिशक्य संबंध आहे, शक्तिशक्य म्हणजे काय? शक्यची आत्ताच व्याख्या सांगितली मी. ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याला शक्य म्हणतात. हा जो शक्तिशक्य संबंधाने जे ज्ञान होतं ते जर अनुभवाशी प्रतिकूल असेल, आपला मूळ विषय तो सुरू आहे. ज्ञान झालं,
शब्दाचं ज्ञान झालं, पदाचं ज्ञान झालं म्हणा, वाक्याचं तात्पर्य कळलं, पण अनुभवाशी सुसंगत नाही आहे ना ते, त्याच्याशी प्रतिकूल आहे. असं जर असेल तर मग शक्तिवृत्ती सोडून दुसऱ्या वृत्तीचा वापर करावा लागतो. शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती. शक्तिवृत्तीनी ज्ञान झालं, पण अनुभवाशी ते सुसंगत नाही. मग आता काय करायचं, तर त्याच्यासाठी दुसऱ्या वृत्तीचा वापर करायचा, ज्याला लक्षणावृत्ती असं म्हणतात, जो आपला आजच्या चिंतनाचा विषय आहे सुरू. आता छान लक्षात आलं असेल, शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती, शब्द, त्याचा अर्थ, तो अनुभवाशी जुळत नाही, म्हणून आपली नेहमीची पद्धत सोडून अर्थ करण्यासाठी महावाक्यांचा लक्षणावृत्ती वापरावी लागते. म्हणून मी म्हणालो की ही थेट संबंधित संकल्पना आहे, तिचा विचार केल्याशिवाय आपल्याला महावाक्यांचं चिंतन करता येणार नाही. सारांशाने बोलूया. वाक्याचा जो सरळ अर्थ म्हणजे वाच्यार्थ, तो जेव्हा आपल्या अनुभवाशी जुळत नाही, तेव्हा त्या वाक्यात असलेला जो गूढार्थ आहे, ज्याला लक्ष्यार्थ असं म्हणतात, तो शोधावा लागतो. आपण त्याला नेहमीच परमपूज्य मंदाताईंचं सोपे शब्द आहेत अजून, शब्दाचा अर्थ आणि शब्दातील अर्थ. शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच कळतो, आपण एवढे बावट नक्कीच नाही. संस्कृत कळत नसेल तर मराठीत तो दिलेला असतो, मराठीत कळत नसेल तर शुद्ध मराठीतही दिलेला असतो. त्या शब्दाचा अर्थ कळतो, पण तो जेव्हा अनुभवाशी जुळत नाही, तेव्हा मात्र त्या शब्दातील अर्थ शोधावा लागतो, ज्याला लक्ष्यार्थ म्हणतात. आणि हा शब्दातील अर्थ शोधण्याच्या 3 भिन्न पद्धती आहेत. आणि याचाच अर्थ लक्षणावृत्तीचे 3 प्रकार आहेत. कारण ही शोधण्याची जी एक प्रक्रिया म्हणूया, त्यालाच तर लक्षणावृत्ती असं म्हणतात. आणि तो 3 पद्धतीने शोधला जातो. मी जसं म्हणालो मगाशी, जे अभ्यासू आहेत त्या सर्वांना इतकं सगळं माहीत नसलं, इतक्या छान पद्धतीने समजलेलं नसलं, तरी ही 3 नावं माहिती असतात. त्यातली जी त्या लक्षणेचा जो पहिला प्रकार आहे त्याला जहल लक्षणा असं म्हणतात, दुसरीला अजहल लक्षणा असं म्हणतात, आणि तिसरीला जहद जहल लक्षणा, असे 3 प्रकार त्या लक्षणेचे आहेत. 3 पद्धतीने तो जो वाच्यार्थ आहे, जो आपल्या अनुभवाशी जुळत नाही, त्या पदांचा जो वेगळ्या पद्धतीने अर्थ करावा लागतो, त्याचे जे त्याची जी वृत्ती, ज्याला लक्षणावृत्ती म्हणतात, तिचे हे 3 प्रकार, म्हणजे 3 वेगवेगळ्या पद्धतीने त्या पदांचा अर्थ करावा लागतो. ह्यातली कुठली तरी एक लक्षणा काय परिस्थिती आहे, कोणत्या वाक्याचं चिंतन सुरू आहे. आपण आत्ता महावाक्याबद्दल बोलतोय, आपला संदर्भ महावाक्याचा आहे, पण व्यवहारातली आपण उदाहरणं जेव्हा बघू तेव्हा तुमच्या अजून, मी जसं म्हणालो, उदाहरणं पाहिली की अजून सोपा होईल विषय, लवकर लक्षात येईल. आत्ता थोडंसं शास्त्रीय विवेचन असल्यामुळे थोडं कठीण जाईल, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघू की अरे हां, हे तर आपण नेहमीच करतो, फार काही कठीण नाही आहे त्या संकल्पना. तर त्याचे 3 प्रकार आहेत. मी जसं म्हणालो, 3 पद्धतीने या पदांचा अर्थ केला जातो. पुन्हा जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि जहल लक्षणा. आता या मी जसं म्हणालो लक्षणवृत्तीचे प्रकार, तर या तिघांची व्याख्या काय आहे, त्यांची उदाहरणं काय आहे, त्याचं लक्षण काय आहे, आणि अर्थातच या तीनही हे समजून घेतल्यानंतर यातली कुठली लक्षणं महावाक्यार्थाचा किंवा महावाक्याचा अर्थ करण्यासाठी वापरावी लागते इत्यादी, हा जो विषय आहे तो आपल्या उर्वरित वेळेत पूर्ण होणार नसल्यामुळे आज आपण जरा लवकर थांबूया आणि आपल्या पुढच्या सत्रामध्ये
आपण लक्षणेचे हे 3 प्रकार बघू. महावाक्याला त्याच्या अर्थाचं चिंतन करताना ते कशी वापरायची ते बघू. त्याच्यानंतर मी जसं म्हणालो अजून एक संकल्पना जी आपण समजून घेणार आहोत, आणि ती झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष महावाक्य चिंतन किंवा महावाक्य या विषयाचा विचार करून आपल्या या दुसऱ्या टप्प्याची व्हॉट नावाच्या सांगता करू. आज इथे थांबू. आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, मी तुम्हाला इथूनच नमस्कार करते. आजच्या सत्रामध्ये बरेच शास्त्रीय शब्द आले आणि आता सगळ्यात जास्त उत्सुकता ही आहे की ते शब्द म्हणजे त्या शब्दांच्या अनुषंगाने जी काही तुम्ही उदाहरणं देणार ती नक्कीच आम्ही व्यवहारात वापरत असू आणि त्याचा अर्थ जास्त स्पष्ट होईल. सो मला खूप उत्सुकता आहे की तुमची ती उदाहरणं ऐकायची. सो पुढच्या सत्रामध्ये नक्कीच मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत असणार आहे. आता आपण आजच्या भजन सेवेकडे वळू. सध्या वारीचे दिवस आहेत आणि आपल्या मध्ये आज सौ सोनिया जोशी उपस्थित आहेत आजची भजन सेवा द्यायला. आणि भजन सेवेमध्ये ती भजन घेणार आहे नारायण महाराज रचित विठ्ठल म्हणता विठ्ठलची राही. सोनिया. सोनिया आली आहे ना? आहे सोनिया आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. माझा आवाज येतोय? दादा तुम्हाला इथनच नमस्कार करते. विठ्ठल म्हणता विठ्ठलची राही, विठ्ठल म्हणता विठ्ठलची राही. भरला से दाही आत्मा राम, भरला से दाही आत्मा राम. विठ्ठल म्हणता विठ्ठलची राही, विठ्ठल म्हणता विठ्ठलची राही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. त्रिपुटी भेदुनी एक रूप, त्रिपुटी भेदुनी एक रूप. विठ्ठल म्हणता विठ्ठलची राही, विठ्ठल म्हणता विठ्ठलची राही. हरी रूप आत्मा ज्ञान हे प्रभाव, हरी रूप आत्मा ज्ञान हे प्रभाव. श्वासोच्छ्वासी देव प्रकटतो, श्वासोच्छ्वासी देव प्रगटतो.
विठ्ठल म्हणता विठ्ठल चिराही, विठ्ठल म्हणता विठ्ठल चिराही. नारायण म्हणे देहाचे भितारी, नारायण म्हणे देहाचे भितारी, प्रकाशे अंतरी आत्मा राम, प्रकाशे अंतरी आत्मा राम. विठ्ठल म्हणता विठ्ठल चिराही, भरलासे दाही आत्मा राम, भरलासे दाही आत्मा राम. विठ्ठल म्हणता विठ्ठल चिराही, विठ्ठल चिराही, विठ्ठल चिराही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सोनिया, खूप छान झाली भजन सेवा. मला एकदम परत जाणवलं की भजन कसं नेहमी जे प्रवचन झालं त्याला अगदी अनुसरून असतं. दादांनी आजच लक्षणावरती आपल्याला समजावून सांगायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की या भजनाच्याही शब्दार्थांमध्ये आणि शब्दातील अर्थांमध्ये खूप फरक आहे. तर नक्कीच दादा आपल्याला तो फरक पुढच्या सत्रामध्ये समजावून सांगायला सुरुवात करणारच आहे. आज आपण प्रश्नोत्तर घेणार नाही आहोत, त्यामुळे आज आपण इथेच थांबू. जय श्रीराम. जय श्रीराम.